दुबई येथील परिस्थिती सामान्य असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन थेट दुबईहून अशोक इंदापुरे यांनी केलं। कामगार नेते तथा सामाजिक कार्यकर्ते अशोक इंदापुरे यांनी दुबईहून अधिक माहिती देताना सांगितलं की माझा मुलगा रोहन हा फॅमिलीसह दुबईत गेल्या 3 वर्षांपासून राहतो। कुटुंबाला भेटण्यासाठी 11 फेब्रुवारीपासून सपत्नीक दुबईत आहे। अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सुरुवातीला काय करावं सुचत नव्हतं। दुबई प्रशासनानं परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक ती पावलं उचलली आहेत। वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत। सध्या परिस्थिती सामान्य असून अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन अशोक इंदापुरे यांनी केलं। दुबईच्या कर्मा पार्क एरियात आहे। लोकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका। या ठिकाणी विमानसेवा थोडीशी विस्कळीत आहे। बाकी मेट्रो आणि रेल्वे नेहमीप्रमाणे रेग्युलर आहे। पब्लिक ट्रान्सपोर्ट चालू आहे। सगळे मॉल, सगळे बाजारपेठा, सगळी दुकानं, सगळे हॉटेल्स सगळे खुले आहेत। या ठिकाणी जे पॅसेंजर्स आलेत त्या लोकांची थोडी गैरसोय होते, परंतु इथले जे स्थायिक आहेत त्या लोकांना कोणताही त्रास होत नाही। या ठिकाणचे सरकार सगळ्या गोष्टीवरती नियंत्रण ठेवून आहे। वेळोवेळी सूचना दिल्या जातात, कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका। आणि दुबईत राहिलेल्या जे सोलापूरकर आहेत वास्तव्यास ते सगळे सुखरूप आहेत। आपण कोणती काळजी करू नका, लवकरच सगळं सुरळीत होईल असं प्रशासनाकडून सांगण्यात येतं।